2 तारखेला दसऱ्याच्या दिवशी मामान चालले ते घरून घेऊन गेले होते. घरून घेऊन गेले आणि त्यांना तिकडे मारून टाकलं. पोलीस स्टेशन बी काहीच करत नाहीये. न्याय देताच नाही ते आम्हाला. न्यायाधीश आले नाही ते काहीच करता नाहीये. 3 पोरी काय करायचं आम्ही ना. किती मुलं तुम्हाला? 3 पोरी आहे. 3 मुलं आहेत का? हा मुली आहे तिघी बी. नेमकं प्रकरण काय झालं होतं? ते दसऱ्याच्या दिवशी आले होते घरी. विनोद संतोष आणि ते काय टिपशा म्हणतात का तो ते 3 जण आले घरून घेऊन गेले ते. घरून घेऊन गेले ना अजून मला विचारायला आले होते. विचारायला आले बा तुझा माणूस घरी आला का? मी बोलली बा तुम्ही नसनेला आणि मला विचारताय का तुम्ही? तर म्हणलं तुम्ही न जसा नेला तसा आणून द्या. तर ते काय म्हणत म्हणे संतोषचे निनोदचे लय मारामारी झाल्या म्हणे. मग मी बोलली मारामारी झाल्या मग माणसानं मारलं मग माणूस पाहुणे आले. तिथे किती जण घरी येऊन जायला होते. किती जण घरी येलो होते ते. मी बोलली म्हणलं तुमच्यावर पोलीस केस करते. पोलीस केस करते. ते काय म्हणत लेडीज आहे बुवा तू त्याच्यानं काहीच होणार नाही म्हणे. असं कोण म्हटलं होतं? विनोद. लेडीज आहे त्याच्यानं काहीच होत नाही म्हणे. ते मारून पोलीस स्टेशनला केस केली होती का? हा केस केली होती. ते काहीच करत नाही पोलीस स्टेशन. काहीच न्याय घेताच नाही. आम्हाला न्याय पाहिजे. त्याला फाशीची सजा झाली पाहिजे. ते उलट ना असे घराकडून जाता हसता ते हसता चांगले गाड्या घेऊन जाता दारापुढून पाहता ते त्याला 3ऱ्या दिवशीच सोडून दिलं पोलीस स्टेशन मधून. काय करताय ते काहीच करता नाही. आम्हाला न्याय पाहिजे. चौकशी करताना तुम्ही कोणाकडे मागणी केली होती? आम्ही पोलीस स्टेशनला. बरं मग पुढे तुम्हाला काय म्हटलं ते? चौकशी चालू आहे. चौकशी करताना ते कधी घटना? हे 2 तारखेला झाले होते दसऱ्याच्या दिवशी. 2 नोव्हेंबरला. 2 नोव्हेंबर. मग याच्यासाठी तुम्ही त्याच्याकडे तक्रार दिली होती का? तक्रार केली त्यांना नोंद केली बी गुन्हे दाखल बी केले पण ते आरोपी बाहेर फिरताय अजून. मग आज तुम्ही ते अमर पटला बसलेला तुमची काय मागणी आहे? पुढची जे आरोपी होते फाशीची सजा द्या तुम्ही. डॉक्टर बी चौकशी करा बाबा. झालेली घटना अतिशय तीव्र आहे. या जामनेर तालुक्यामध्ये मातंग समाजावरती जो अन्यायाचा पाडा आहे हा सतत चालू असतो आणि या जामनेर तालुक्यामध्ये ही जी घटना आहे ही घटना 3री या ठिकाणी घटना आहे. मातंग समाजाच्या मुलांना मारून सदरील आरोपी हे खुलेआम या ठिकाणी फिरतात. सदर ही घटना 2 तारखेची असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी प्रशासन या ठिकाणी विलंब करतं. ही तारेची कसरत या मातंग समाजाला या ठिकाणी करावी लागते आणि या घटनेचा तपास अतिशय धीमे गती असून या पोलीस निरीक्षक मान्य कासार साहेब या ठिकाणी या समाजाला त्या पीडित कुटुंबाला उडवा उडवीचे या ठिकाणी उत्तर देतात. PM रिपोर्ट मध्ये जर बघितलं की डोक्याला मार लागून ऍक्सिडेंट झालेला आहे असं दाखवून ही दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी पूर्ण यंत्रणा या ठिकाणी करत आहे. तसेच या प्रकरणाची सीबीआयच्या मार्फत चौकशी करण्यात यावी. तसेच महाराष्ट्र शासनाकडून या पीडित कुटुंबाला 10 लाख रुपयाची मदत करण्यात यावी. तसेच या मारेकऱ्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे व जे वैद्यकीय अधिकारी आहेत यांची सुद्धा या ठिकाणी सखोल चौकशी करावी. हीच आमच्या सकल मातंग समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी विनंती या ठिकाणी करत आहोत. हा मी लवजी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष स्वप्नील सपकाळे. जे आपण मागे सांगितल्याप्रमाणे की सीबीआय चौकशी करण्यात यावी. त्यानंतर या पीडित कुटुंबाला 10 लाख रुपयाची महाशासनाकडून मदत करण्यात यावी. त्यानंतर या कुटुंबाला जे मारेकरी आहेत महेश प्रदीप चांदेंचे त्या मारेकऱ्यांना फाशी शिक्षा होण्यात यावी. सगळ्या आमच्या सर्वांच्या मागण्या आहेत.